धुले शहर और जिले में कल देर शाम हुई बेमौसम बारिश का असर खेती पर देखने को मिला है। इस बारिश के कारण किसानों की फसलें प्रभावित हुई हैं और उनके हाथ में जो घास थी वह भी छिन गई है। रबी सीजन की फसलों गेहूं, चना, प्याज और अन्य कटी हुई फसलें भीगकर जमीन से चिपक गई हैं, जिससे किसानों को भारी नुकसान उठाना पड़ा है। धुले तालुका के अलावा नेर और सकरी तालुका भी इस बेमौसम बारिश से प्रभावित हुए हैं। किसानों की मांग है कि सरकार तुरंत पंचनामा करे और हुए नुकसान का मुआवजा प्रदान करे, ताकि उनकी आर्थिक स्थिति पर पड़ने वाले प्रभाव को कम किया जा सके। विदुर्वाग धमाने अवकाळी पावसानं आलेला हा 4:30 ते 5 सुमारास आला। एकदम जोरात होता, पाऊस पण चालू होता। त्याच्यानुसार आपला दादर मका हा जमीनदोस्त झालेला आहे। तर त्या दुसरी गोष्ट शासनाने किंवा सरकारने ताबडतोब जी काही नुकसान भरपाई ते लवकर द्यावी, ही आमची मागणी आहे। शेतकऱ्यांची दुसरी काही नाही। सरकार सांगतो की आम्ही शेतकऱ्याला मारू नये, तर ते आम्ही जे आहे काहीतरी मदत करू, पण 1 रुपया सुद्धा मदत आलेला शेतकऱ्यांना नाही आहे। म्हणजे एवढंच आमची मागणी सरकारकडनं की जे नुकसान भरपाई झालेली आहे, चाराचंही नुकसान झालेलं आहे, गुरांना चारा पूर्ण पाण्याने सडलेला आहे। त्यानुसार आम्हाला सरकारनं मागणी ही जी पीक आम्हाला काहीतरी भरपाई द्यावी बुवा सरकारने, म्हणजे हीच आमची नम्र विनंती। काल संध्याकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली। बेमोसमी पावसाने काल संध्याकाळच्या सुमारास आलेल्या पावसाने, जोराच्या हवेच्या वेगाने व पावसाने आपल्या शेतातील सर्व पिकांचे नुकसान झालेले आहे। मका, दादर यासारख्या पिकांचे मातीमोल झालेला आहे। पिकातील सर्व हातातोंडाशी आलेला घास हा मातीमोल झालेला आहे। शासनाने योग्य ते पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, एवढी विनंती शेतकऱ्याकडून।